पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला एस्किमो जातीचे लोक हे इग्लूच्या घरात राहतात एवढेच माहीत आहे. मात्र 1930 रोजी कॅनडामध्ये अशी एक विचित्र घटना घडली की ज्यामुळे 150 एस्किमो जातीचे लोक अचानक गायब झाले. नॉर्थ कॅनडामध्ये अँजिकोनी तलावाजवळ त्यांची वस्ती होती. हा परिसर दाट जंगलांनी वेढला होता आणि ह्या जमातीचे लोक मासेमारी करून उदरनिर्वाह करत. 1930च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये जो लेबल नावाचा एक शिकारी या ठिकाणी शिकारीसाठी गेला होता. त्या काळी थंडीचा मोसम असल्यामुळे सगळीकडे बर्फवृष्टी होत होती. त्यावेळी जो लेबल याने या वस्तीमध्ये राहण्याचा विचार केला. यापूर्वी अशाच प्रसंगात तो एस्किमो जातीच्या लोकांकडे राहत होता. मात्र त्यावेळी एकही माणूस त्या वस्तीमध्ये अस्तित्वात नव्हता. तेथील एका घरातून धूर येत असल्याचे त्याने पाहिले. त्यावेळी जो लेबल हा त्या घरात पोचला. त्यावेळी त्याला स्वयंपाकघरामध्ये चुलीवर अन्न शिजत असल्याचे दिसले. मात्र अन्न शिजवणारा किंवा ते खाणारा व्यक्ती त्या ठिकाणी नव्हता. या वस्तीच्या थोड्याच अंतरावर दफनभूमीसाठी एक मोठा खड्डा खोदल्याचे त्याने पाहिले. घराच्या बाहेर असणारी कुत्री देखील मेलेली दिसली. त्यामुळे या वस्तीमधील लोक गेले तरी कुठे असा प्रश्न जो लेबल याला पडला. त्याने नॉर्थ कॅनडाचे टेलिग्राम ऑफिस गाठले आणि याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलीस दुसऱ्या दिवशी घटनास्थळी पोहोचले. मात्र त्या ठिकाणी जो लेबल याच्या पायाच्या ठशाव्यतिरिक्त दुसरे काही दिसले नाही. दरम्यान 1984 मध्ये रॉजर बोअर आणि निगेल ब्रुडेल या दोन लेखकांनी एक पुस्तक प्रकाशित केले होते. त्याचे नाव होते द वर्ल्ड ग्रेटेस्ट UFO मिस्ट्री. या पुस्तकात या लेखकांनी जगभरातील रहस्यमय घटनांचा उल्लेख केला होता आणि याचा संबंध एलियन आणि UFO याच्याशी जोडला होता. यात एस्किमो जातीचे लोक गायब होण्याची गोष्टही सांगितली होती. त्यांच्या मते ह्या लोकांना गायब करण्यामागे एलियनचा हात होता. या घटनेला 100 वर्ष होत आली तरी या घटनेचे गूढ उकलण्यात अजूनही यश आले नाही. या जमातीचे लोक जिवंत असतील तर ते आज कुठे आहेत आणि ते मृत पावले असतील तर त्यांचे मृतदेह का सापडले नाहीत असे अनेक प्रश्न आज अनुत्तरित आहेत.